नमस्कार मैत्रिणो, मराठी ICDS रायगड या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत। मी सविता सांगळे, पर्यवेक्षिका। आज आपण साठा नोंद रजिस्टर कसा भरायचा, म्हणजे पोषण ट्रॅकर ऍप मध्ये आपण साठा नोंद कशी भरायची त्याबद्दलची माहिती आज घेणार आहोत। साठा नोंद मध्ये दोन प्रकार आपल्याला भरायचे आहेत, THR आणि गरम ताजा आहार। बऱ्याच अंगणवाडी ताईंचं म्हणणं होतं की साठा नोंद रोज भरायचा का, तर नाही, आपल्याला महिन्यातून एकाच दिवशी आपल्याला हा साठा नोंद करायचा आहे। आता यापुढील जी स्क्रीन आहे ती तुम्हाला मोबाईलची स्क्रीन दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल की तुम्हाला साठा नोंद कसा भरायचा आहे। तर आपण आधी साठा नोंदणी पाहूयात। साठा नोंदणी करत असताना तुम्हाला साठा नोंदणी हा जो ऑप्शन आहे, तुम्हाला माहिती आहे हा ऑप्शन इथे आहे, तो ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही माहिती मिळेल, THR आणि HCM। आपण दोन प्रकारचा आहार देतो, THR देतो आणि HCM देतो। तर THR आधी आपण प्रथम भरूयात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तो कसा भरायचा आहे। आता या पोषण ट्रॅकर मी ज्यांचा ओपन केला आहे त्यांनी साठा नोंद ही केलेली आहे। तुम्हाला कशी दिसेल ते पण मी तुम्हाला सांगून देते। आता आपण THR भरणार आहोत, तर तिथे हा जो आवश्यक साठा आहे, हा आवश्यक साठा ऑटोमॅटिक येतो। पोषण ट्रॅकर मध्ये जे आपले लाभार्थी आहेत ते लाभार्थी इथे येतात। आपण THR एका लाभार्थ्याला 4 पाकिटे देतो आणि 25 दिवसासाठी देतो। तर THR चा साठा नोंद करताना सुद्धा आपल्याला 25 दिवसाचा साठा नोंद करायचा आहे। आपल्याला पावतीवरती 50 दिवसाचे साठा नोंद येतो, म्हणजे 50 दिवसांचा THR आपल्याला मिळतो, परंतु इथे तुम्हाला एक महिन्याचा साठा नोंद करायचा आहे। तर इथे तुम्हाला दिसेल हे जे लाभार्थी आहेत 8 पाकिट, याचा अर्थ इथे 2 गर्भवती महिला आहेत, स्तनदा 2 आहेत, म्हणजे 4 दुणे 8, तर 8 यांची ही जी पाकिट आहेत, तर यांना ही आवश्यक पाकिटांची संख्या लाभार्थ्यांच्या संख्येप्रमाणे इथे ऑटोमॅटिक येणार आहे। आता इथे झालेला साठा म्हणजे आलेला जो साठा आहे तो तुम्हाला इथे नोंदवायचा आहे। इथे आधीपासूनच नोंदवलेला आहे, कारण या अंगणवाडी ताईंनी हा साठा नोंद केलेली आहे। इथे जे तिसरा कॉलम येतो हा वितरित केलेला येतो, म्हणजे तुम्ही जेव्हा HCM THR भरता, FRS करता आणि 4 पाकिटांची संख्या आणि सोबतच 25 दिवस असं जेव्हा तुम्ही प्रविष्ट करता पोषण ट्रॅकर मध्ये, ते ऑटोमॅटिकली इथे येऊन जातं। तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, इथे आलेला साठा नोंद करायचा आहे। तर तो कुठे करणार आहात तुम्ही, तर हा इथे करणार आहे। आता इथे 1/11/25 ला साठा मिळाल्याची तारीख आणि पाकिटांची संख्या दिलेली आहे, परंतु आपण कसं करायचं हे तुम्हाला समजण्यासाठी मी परत एकदा यावरती क्लिक करते। इथे क्लिक केल्यानंतर पहा, इथे बेनिफिशरी टाईप गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता, मुले, कमी वजनाची मुले आणि एकूण प्राप्त झालेल्या पाकिटांची संख्या आणि साठा मिळाल्याची तारीख। आता साठा मिळाल्याची जी तारीख आहे ती तुम्हाला पावतीवरचीच तारीख टाकायची आहे। पावतीवरती जर का तुम्हाला आता आपल्याकडे 2 महिन्याचा आहार येतो, जर का नोव्हेंबर डिसेंबरचा आहार आला असेल आणि तो ऑक्टोबर महिन्यात आला असेल, तर तुम्हाला इथे ऑक्टोबरचीच तारीख टाकायची आहे। इथे कॅलेंडर ओपन होतं आणि तुम्हाला जी तारीख येते THR ची, त्या तारखेला तुम्हाला इथे तारीख टाकून द्यायची आहे। आता इथे गर्भवती महिला या ठिकाणी आपण THR भरत असताना, तुम्ही जेव्हा रजिस्टर वरती THR भरता किंवा FRS करता, हा 100% करता, म्हणजे लाभार्थी जेवढे आहेत तेवढ्यांना तुम्ही THR वाटप करता। मग THR वाटप करता म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे साठा आहे तेव्हाच वाटप करता, बरोबर। मग तुम्ही इथे साठा कमी न दाखवता जेवढा तुम्ही वितरित केलेला आहे तेवढाच तुम्हाला साठा इथे दाखवायचा आहे। आता इथे 8 लाभार्थ्यांचा वितरण केला असेल, तर प्राप्त साठ्यामध्ये सुद्धा 8च आलं पाहिजे। इथे 8 आहे तर इथे पण 8 आलं पाहिजे। इथे 104 आहे तर इथे पण 104 असंच आलं पाहिजे, कारण तुमच्याकडे आहे तेव्हाच तुम्ही साठा वितरण करताय ना, त्याच्याशिवाय तुम्ही साठा वितरण करत नाही आहात। आवश्यक पाकिटांची संख्या कमी जास्त असू शकते, पण साठा वितरण तुम्ही त्या महिन्याचं जेव्हा करता, साठा वितरण केल्यानंतरच तुम्ही हा स्टॉक रजिस्टर भरायचा आहे, जेणेकरून इथे तफावत येणार नाही। काही सेविका काय करत आहेत की या दोघांची संख्या ही जी आहे तफावत येत आहे। मग काय होतं की साठा नोंद जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुमच्याकडे आलेला आहार हा कमी आहे आणि वाटप तुम्ही जास्त केलेलं आहे असं दिसून येतं। आणि THR रजिस्टर वरती जेव्हा आपण सह्या घेतो, पावती चिटकवतो आणि त्यावरती प्रत्येक लाभार्थीची सही घेऊन THR देतो, तेव्हा सुद्धा आपण THR शिल्लक दाखवत नाही, तिथे सुद्धा आपण आहार हा 100% वाटप करतो। मग जेणेकरून आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये
प्रॉब्लेम नाही आला पाहिजे त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, साठा वितरण जेवढं झालेलं आहे तेवढाच प्राप्त साठा दाखवायचा आहे, जेणेकरून प्राप्त साठा आणि जेवढा प्राप्त झाला होता तेवढंच साठ्याचं वितरण झालेलं आहे असं दिसून येईल. तर लक्षात आलं असेल मैत्रिणींनो, इथे तुम्हाला काय करायचं आहे, प्लस चिन्हावरती जायचं आहे, प्राप्त झालेला साठा इथे पाकिटांमध्ये टाकायचा आहे, साठा मिळाल्याची तारीख, पावतीवरची जी तारीख असेल तीच तारीख तुम्हाला इथे प्रविष्ट करायची आहे. तर हे झालं THR बद्दल. तर THR भरत असताना ही काळजी घ्या की जेवढा वितरण करणार आहात तेवढाच प्राप्त झालेला साठा आहे तो दाखवा, जेणेकरून दोघांची कॉलम हे टॅली होतील. आता HCM च्या बाबतीमध्ये आपण पाहूया. HCM इथे दुसऱ्या याच्यावरती येतं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथे बेनिफिशरी टाईप दिसतील, आवश्यक ग्रॅम, हे आवश्यक जे ग्रॅम आहे ते ऑटोमॅटिक येतं जसं आपण मागे पाहिलं. प्राप्त झालेला साठा इथे अंगणवाडी ताईंनी प्रविष्ट केलेला आहे त्यामुळे तो हा दिसतोय. इथे वितरित साठा जो आहे तो इथे दर दिवसाचा वेगवेगळा येतो. म्हणजे आपण जर का आज वितरित साठा बघितला तर तो वेगळा दिसेल आणि उद्या या त्याच्यापेक्षा वाढलेला दिसेल. तर मग आपल्याला इथे प्राप्त साठा कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगते. इथे दोन ऑप्शन आहेत पहा, पाकिटामध्ये प्राप्त झालेला HCM आणि रेशन म्हणून प्राप्त झालेला HCM. तर आपल्याकडे पाकिटांमध्ये प्राप्त झालेला HCM येत नाही, कोरोना काळामध्ये आपण वाटप केलं, परंतु आता आपल्याकडे रेशनच प्राप्त होतं आणि ते रेशन प्राप्त झालेले HCM जे आहे ते आपण ग्राम मध्ये वाटप करतो. तर मग तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की गर्भवती स्त्रिया, स्तनमाता आणि मुलांना आपण THR देतो, गरम ताजा आहार देत नाही. फक्त इथे एक कॉलम ओपन आहे, त्या कॉलम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ग्राम मध्ये माहिती द्यायची आहे. आता ग्राम मध्ये माहिती देत असताना तुमच्या पावतीवरती जेवढे काही ग्राम आहेत, म्हणजे तांदूळ किती ग्राम आलेला आहे, गहू तुकडा किती ग्राम आलेला आहे, वाटाणे किती ग्राम आलेला आहे, तेल पाकिट किती ग्राम आलेलं आहे, साखर किती ग्राम आलेला आहे ते तुम्हाला तिथे दिसेल. म्हणजे 30 किलो असेल तर 30.30 येतात, म्हणजे ते काय होतं, 30,000 ग्रॅम होतं. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली 30,000 असं करायचं आहे. 30,000, 5,000 जे काही तुमच्या पावतीवरती असेल त्यांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेला भागिले 2 करायचं आहे. 2 का करायचं आहे, कारण पावतीवरचा जो आहार आहे तो किती दिवसाचा आहे, बरोबर 50 दिवसाचा आहे आणि आपल्याला इथे भरायचा किती दिवसाचा, 25 दिवसाचा. मग जेवढे पाकिटावरची लाभार्थ्यांची पाकिटावरची जेवढ्या आहाराच्या धान्याची नोंद आहे ती किलो मध्ये आहे, ती आपल्याला ग्राम मध्ये करायची आहे. ग्राम मध्ये करण्याचा सोपा प्रकार म्हणजे काय, 30 किलो लिहिलेला असेल, 30.30 असतील तर तो पॉइंट काढून टाकायचा, म्हणजे 30,000 होतात. म्हणजे ते 30 किलो बरोबर आहे 30,000 ग्राम. म्हणजे ग्राम मध्ये तुम्हाला ते कन्वर्ट करायचं आहे आणि ते ग्राम मधलं जे काही आहे ते जे काही साहित्य आहे त्याची बेरीज करायची आहे, भागिले 2 करायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे ती संख्या टाकायची आहे या ठिकाणी. आता इथे साठा मिळाल्याची जी तारीख आहे, इथे तुमच्या पावतीवरची जी दिनांक असेल ती तुम्हाला इथे प्रविष्ट करायची आहे. यामध्ये तुम्ही याच महिन्याचा आहे तर याच महिन्याची तारीख टाकू दे असं काही करू नका. ज्या पावतीवरची तारीख असेल ती पावतीवरची तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. तर HCM आणि गरम ताजा HCM आणि THR कसा भरायचा ते तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला साठा नोंद करायचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीच्याच व्हिडिओला सांगितलं त्याप्रमाणे की तुम्हाला साठा नोंद हा महिन्यातून एकदाच करायचा आहे आणि सोबतच तुम्हाला आता व्हिडिओ तयार करताना तुम्हाला मध्ये सांगितलं की THR ची जी नोंद आहे ती THR वाटप झाल्यानंतर तुम्ही साठा नोंद करून घ्या आणि HCM च्या बाबतीमध्ये ग्राम मध्ये HCM आधी काढून घ्या आणि त्यानंतर भागिले 2 करून 25-25 दिवसाचं असं तुम्हाला दर महिन्याला हे नोंद करायची आहे. तर तुम्हाला साठा नोंद रजिस्टर समजला असेल अशी आशा करते. धन्यवाद.